छोटे छोटे कासव आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आता एंट्री करतोय. रेड क्रॉसचं ट्रेनिंग सुरू आहे या ठिकाणी. अजित आता CPRची माहिती घेतो. जर डोक्याला मार लागला तर कशा पद्धतीने त्याला बांधायचं याचं हे ट्रेनिंग चालू आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज. हे काळा वाघ आणि इकडे समोर पांढरा वाघ. गुड मॉर्निंग. आज पुण्यातला दुसरा दिवस. आम्ही आता ट्रेनिंगसाठी निघालो आहे. त्याच्यापूर्वी केदारी रेसिडेन्सी या हॉटेलला आमचा स्टे होता, तुम्हाला माहिती आहे. हॉटेलमध्ये सकाळी फ्रेश झालो आणि आता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. तत्पूर्वी मस्त या ठिकाणी नाश्ता करतोय आणि मग पुढे जायचं आहे. चलो बाय बाय केदारी रेसिडेन्सी. मस्त नाश्ता झालाय. सोलापूरकडून पुण्याकडे जाताना आपल्याला वानवडी भाग किंवा हा एक्झॅक्ट कुठला आहे आपल्याला आता माहिती आहे का? कॅम्प पशी वानवाडी कॅम्प एरियामध्ये. आणि केदारी रेसिडेन्सी नावाचं हे हॉटेल आहे. छान आहे, सुंदर आहे, स्वच्छ आहे. या ठिकाणी रूम तुम्हाला अवेलेबल होतील. फातिमा नगर आहे. फातिमा नगरमध्ये तुम्ही येऊन केदारी रेसिडेन्सीला मुक्काम करू शकता. चला पुढच्या प्रवासात. आम्ही ट्रेनिंगसाठी इथे पोचलो आहे. लुल्ला नगर भागातलं रेड क्रॉस सोसायटीची ही बिल्डिंग आहे. या ठिकाणी आमचं वर ट्रेनिंग आहे. बरेच जण आलेले आहेत. नाश्ता तर ऑलरेडी आपला झालेला आहे, त्यामुळे नाश्ता काही करायचं नाही. डायरेक्ट वर ट्रेनिंग जिथं तिथं जाऊया. चला. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे यासाठी टेक्निकल नॉलेज मिळण्यासाठी टेक्निकल पर्सन कडनं जेव्हा तुम्ही शिकतात त्याला आपण फर्स्ट एडचं ट्रेनिंग असं म्हटलं जातं. ते लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशनमध्ये जास्त युजफुल आहे. साधं खचटणं हे लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे का? नाही. लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन काय असेल की जिथे तुमचा जीव जाऊ शकतो. 25 वर सुरुवात करतो. 30 म्हणलं की मी हात सोडणार आहे आणि परत येणार आहे. पण वेळ किती लागतो ते बघायचं. रेडी? 25 26 27 28 30. ब्रेथ 1, ब्रेथ 2. कर जोरात. खाली जाऊ दे, खाली जाऊ दे, खाली 2-4 वेळा जाऊ दे जोरात. रेड क्रॉसचं ट्रेनिंग सुरू आहे या ठिकाणी. अजित आता CPRची माहिती घेतो. नाही बरोबर आहे. एवढा हळू नाही, फास्ट फास्ट यांना इन्स्ट्रक्शन ब्लिडिंग थांबवण्यासाठी, सपोर्ट देण्यासाठी कुठल्या केसमध्ये आयब्रोच्या वरनं इथूनच टाईट करत यायचं आहे आपल्याला. बॅक साईड कान झाकायचे नाहीये. 2 एंड जे आहेत बॅक साईडचं जे आहे ते C पॉइंट मी खाली ठेवलाय आणि हे जे 2 एंड आहेत ते फक्त मी क्रॉस केले. क्रॉस करताना शक्यतो खालच्या बाजूने क्रॉस करा. इथे वरती जर का क्रॉस केलं तर ते बँडेज वरती निघून येतं. खाली जितकं खाली क्रॉस करणार तितकं ते टाईट बसेल. ट्रेनिंग चालू आहे. इथं पाहिजे म्हणलेत सर त्यांनी. इथं वर घ्यायचं नाही. हा कानाच्या वर. जर डोक्याला मार लागला तर कशा पद्धतीने त्याला बांधायचं याचं हे ट्रेनिंग चालू आहे. डोक्याला मार लागले की मार लागलं तर असं बांधायचं शिकवा लागलं. जेवणाची वेळ झाली. जेवणासाठी आता आलो. खूप छान आहे, मस्त. राईट राईट. हे म्हणजे
इथं आता एखाद्याला कृत्रिम श्वास कसा द्यायचा याचं प्रत्यक्षिक दाखवलं आहे. तुम्ही इतर ते बॅगेनं देऊ शकता, नसेल तर तुम्ही एखादं रुमाल कापड टाकून त्याच्या तोंडाला तोंड लावून श्वास देऊ शकता. हे आता आपल्याला प्रत्यक्षिक दाखवलं. अशापेक्षा लहान बाळ असेल जे हातावर सहज घेता येईल. पण मूल कधी असं बिसं पकडायचं नाही आई. छानपैकी ट्रेनिंग संपवून आमच्याकडे आता 2-3 तास वेळ आहे. काय करायचा मी विचार करत होतो, तर दादाने एक नवीन पॉईंट म्हणजे एक लोकेशन शोधून ते लोकेशन म्हणजे राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रजचं. या ठिकाणी आम्ही ऑटोने आलो आहे. आता आज जाऊन आम्ही पाहणार आहोत. अगदी लहानपणापासून कात्रजच्या उद्यानाविषयी, कात्रजच्या सर्पोद्यानाविषयी ऐकलंय, वाचलंय, पण आज पहिल्यांदाच वेळ मिळाला इथे येण्याचा. एकाला 60 रुपये तिकीट आहे आणि ते ऑनलाईन काढावं लागतं. दोघांचे 120 रुपये ऑनलाईन काढून त्यांना चेक केलेलं आहे. आज एंट्री घेतली आहे. एक तासभर आमच्याकडे आहे, काय काय बघूया. जे काही दाखवण्यासारखं आहे ते निश्चितपणे तुम्हाला दाखवू. चला. पहिला प्राणी आम्हाला दिसलेला आहे ते म्हणजे माकड. मोकळा कसं काय? मोकळा आहे, पिंजऱ्यात नाही आहे. हे तिथं आतमध्ये पिंजऱ्यात. आतमध्ये काही माकडं पिंजऱ्यात आहेत. हे कात्रजचा अभयारण्य काय म्हणायचं त्याला, संघ काय हो हे प्राणी संग्रहालय. हे बघा, पुरं माकडासारखं उड्या मारून माकडाला काय खायला देऊन एकादेशीर गुन्हा आहे. मोठं साप आहे. 2, 3, 4 तिथं तर वर चढायला भिंतीवर येऊ शकतं की साप. हे ना पायात नाही रे, असं घाबरून सोडू नको. येऊ शकते साप आहे. विषारी धामण, हे सगळे धामण आहेत. पुणे स्नेक पार्क, पुणे सर्प उद्यानमध्ये आम्ही आता एंट्री करतोय. चला साप बघायला. अजगर, जाळीदार अजगर. असं छोटे छोटे कासव आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 आहेत. भरपूर आहेत. हे इथं बघा, हे काळा वाघ आणि इकडे समोर पांढरा वाघ दिसतं का पाण्यात. बघा पाण्यात एन्जॉय करायला लागला, पोहा लागला का. वाघ हे बघा तू, हे बघ. एक 2 3 यस. नमस्कार, मी आता आहे पुण्यामध्ये आणि पुण्यातलं फेमस असं ठिकाण म्हणजे कात्रजचं हे प्राणी संग्रहालय. सर्पोद्यान म्हणून सुद्धा फेमस आहे. या ठिकाणी मी आत्ता भेट दिली. 60 रुपये तिकीट आहे एंट्रीला आणि जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये चालावं लागतं. आतमध्ये आपल्याला कासव, साप, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, मोठा आपला पांढरा वाघ, बिबट्या दिसला. बाकी तिकीट काढायची जी व्यवस्था आहे ती ऑनलाईन पद्धतीने काढावं लागतं. 60 रुपये तिकीट आहे. आतमध्ये पाणी पिण्याचं नव्हतं, म्हणजे संपलं होतं. ते पैसे घेतलेले आहेत महानगरपालिका प्रशासनाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण फॅमिलीसोबत ग्रुपनं आलेले, तर वॉशरूमची चांगली सुविधा आणि त्याच्यामध्ये पाणी पाहिजे. पाणी पण नव्हतं. त्यामुळे हे आज झालं आहे, आत्ताच झालं आहे असं नाही, नेहमी पण होत असेल. त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमच्याकडनं तिकीट तुम्ही घेता, रांग लावून घेता, ऑनलाईन घेता, तर सुविधा पण द्यायला पाहिजेत. सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. दर बुधवारी बंद राहील म्हणले, बाकी एरवी चालू असतं. मोठ्यांना 60 रुपये आणि छोट्यांना 20 रुपये तिकीट आहे. भेट द्यायला हरकत नाही पुण्यामध्ये आल्यानंतर. बाकी मग इथे लिहिलेलं आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र कात्रज, पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे. सुविधा द्या, पैसे घ्या. कात्रजवरून ऑटो करून आम्ही स्टेशनला आलो आहे पुन्हा. आमची रेल्वे आहे तर 7 वाजता. तत्पूर्वी श्रीकृष्णा प्युअर व्हेज या ठिकाणी आम्ही जेवण करतोय. रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे हे हॉटेल. मी आणि मकरंद इथे आलो होतो पूर्वी. आता आम्ही दोन्ही थाळ्या मागवलेल्या आहेत. एक साऊथ इंडियन आहे आणि पंजाबी डिश आहे. मस्त जेवण करून आता वंदे भारत पकडायची.
छान जेवण झालंय. पुन्हा पुणे स्टेशनला आलोय. आता एक 10-15 मिनिटात आमच्या सोलापूरकडे जाणारी वंदे भारत येईल आणि आमच्या सोलापूरकडे प्रवास सुरू होईल. आज रात्री सोलापुरात जाऊन आम्ही मस्त आमच्या घरी पोहोचणार आहोत. बाकी 2 दिवस पुण्यात होतो. काय काय पाहिलंय, काय काय बघितलं तुम्हाला सर्वांना मी दाखवलंय. पुन्हा नवीन एका लोकेशन घेऊन आम्ही पुन्हा पुण्यात येऊ आणि नवीन नवीन पॉईंट एक्सप्लोअर करू. कोर्ससाठी आलो होतो पुण्यात. खरं तर कोर्सचा कंटेंट आज दिवसभरात खूप सुंदर छान पार पडला. उपयोगाची माहिती आम्हाला मिळाली. त्याचा खरंच वापर आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये होईल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. I got my head in the clouds so high, feet on the ground, but I still get by.